आज जेसीबीचं काम चालू असताना मला ह्या झाडावर दिसलं काय असं की त्याचा मी कधी विचार पण नाही केला. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज मी फिरता फिरता आलो पप्पाच्या फ्रेंडच्या शेतामध्ये, कारण इथे चालू होतं काम. आणि वरून जेसीबीचं काम म्हणलं तर मी तर पहिलेच जातो बघायसाठी, कारण हे असे जेसीबीचं काम म्हणलं तर बघायला मस्त मजा येते. आणि हा स्वराज तर एवढा जबरदस्त दिसत होता, मस्त 4x4 आहे ट्रॅक्टर हा, आणि वरून फायबर वाली छत. तितक्यात माझी नजर पडली या झाडावर. खूप वेळचा इथं काहीतरी हालत होता आणि पाहिलं तर या झाडावर लटकत आणि साप. पहिले बघितलं तर मला वाटलं हा साप मेलाय, पण जेव्हा यांनी मोमेंट केला तेव्हा समजलं की हा जिवंतच आहे. भाई साप अर्धा तास झाला त्याच झाडाखाली उभा आणि ती साप. आणि आता बरं झालं का माझी लक्ष पडली ह्या सापावर. तर आता तुमच्या मते हा साप कोणत्या जातीचा असेल कमेंट मध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मी निघलो घराकडे जाण्यासाठी, आणि जेव्हा मी सायंकाळी कबुतराला चारा पाणी करायसाठी आलो तोपर्यंत आमचा ट्रॅक्टर पण आला होता घरी. मग रात्रीला मी आलो इकडे अजय भाऊच्या दुकानमध्ये कपडे घ्यायसाठी, आणि भाऊला एक टी शर्ट दाखव म्हणलं तर काउंटरवर पूर्ण टी शर्ट काढून ठेवलं. मग तेथून मी केलो 2 टी शर्ट सिलेक्ट, ह्या वाल्या हे एक आहे आणि हे एक आहे. आणि काउंटरात टकलू महाराज माझ्याकडेच पाहत होता. अबे तर तू माझी मान काऊन आलोतच बघ. राव दे भाऊ, जसा तसा आहे, तुझा मालक माझ्याकडेच पाहत आहे. टकलू भाऊ तर पूर्ण नाराज झाला होता, म्हणून याला थोडा खुश केलो आणि मान वगैरे आलो. यार नाराज नको हो म्हणलो, म्हणून मग भाऊनं केलं दोस्ती आपल्यासोबत. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढाच. मग व्हिडिओ वगैरे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.